चाकणकर आज नाशिकमध्ये जबाब नोंदवण्याची शक्यता। रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिकाच्या 11 ट्रस्टींना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या अशी माहिती सूत्रांकडून मिळते। एसआयटी कडून या शिवनिका संस्थेच्या ट्रस्टींना नोटिसा बजावण्यात आल्यात। आजारपणाचं कारण देत चौकशी टाळल्याची माहिती आहे। प्रकरणी एसआयटी कडून आता सखोल चौकशी होणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, रुपाली चाकणकर आज जबाब नोंदवण्याची शक्यता आहे असं कळतंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? निश्चितपणे आपण बघतोय की भोंदूबाबा अशोक खराचं शिवनिका ट्रस्ट जे आहे त्या ट्रस्टवरच्या सगळ्या विश्वस्तांना, त्याचप्रमाणे माजी विश्वस्तांना देखील या ठिकाणी एसआयटीच्या मार्फत चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांची यापूर्वी देखील चौकशी होणार होती, मात्र तब्येतीचं कारण देत ही चौकशी अद्याप झालेली नाही आहे। आता मात्र रुपाली चाकणकर या थेट एसआयटी पथकासमोर उपस्थित राहणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येते आहे आणि त्याच्यामुळे त्या नेमक्या कधी आणि कुठे उपस्थित राहतील याबाबत जरी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती नसली तरी रुपाली चाकणकर यांचं नाव सुरुवातीपासून या संपूर्ण प्रकरणाशी जोडलं गेलेलं आहे। शिवनिका ट्रस्टच्या त्या स्वतः या ठिकाणी विश्वस्त होत्या। यासोबतच भोंदूबाबा अशोक खरात याच्या निसिम भक्त असल्या कारणाने अनेक गोष्टी या रुपाली चाकणकर यांना स्वतःला माहिती असतील आणि त्यामुळे सातत्यानं ही मागणी होतीये, मग ती सुषमा अंधारेंकडनं असो किंवा रुपाली ठोंबरेंकडनं असो, की रुपाली चाकणकर यांची या संदर्भामध्ये चौकशी व्हायला हवी आणि त्याच दिशेनं आता एसआयटीचा तपास देखील होत असल्याचं बघायला मिळतंय। एसआयटीच्या मार्फत आतापर्यंत भोंदूबाबा अशोक खरातच्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात, त्याच्या जमिनीच्या गैरव्यवहारासंदर्भात, त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी काही लोक सहभागी आहेत का याबाबत नक्कीच चंदन, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।